ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये आणि सध्या आपण सुप्रीम कोर्टातले अपडेट्स घेतोय। तिथे सत्ता संघर्षावरती राज्यातल्या सत्ता संघर्षावर पुन्हा एकदा 3 दिवस सुनावणी सुरू आहे। राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले असा युक्तिवाद वकिलांकडून केला जातोय। पक्षातल्या फुटीला मान्यता दिली गेली आणि राज्यपालांविरोधात अनादर नोटीस काढावी अशी मागणी वकिलांनी युक्तिवादादरम्यान केलेली आहे। अभिषेक मनु सिंघवी यांचा हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टातला। तर सलग 3 दिवस पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। व्हीप हा राजकीय पक्ष काढतं, विधिमंडळ पक्षाकडून व्हीप काढले जात नाहीत असा युक्तिवाद गुरुदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलाय। त्यामुळे व्हीप हा राजकीय पक्ष काढतं असं मत वकील कामत यांनी उपस्थित केलंय। विधिमंडळ पक्षाकडून व्हीप काढले जाऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। तर आज पुन्हा एकदा दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहेत। आज सकाळपासून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि सलग 3 दिवस हे उर्वरित युक्तिवाद पूर्ण केले जाणार आहेत आणि त्यासाठी ही सुनावणी। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे सुप्रीम कोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेतच आणि सुप्रीम कोर्टातले प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। प्रशांत, आत्ताचे काय नवीन अपडेट्स आहेत? महत्त्वाचं म्हणजे देवदत्त कामत यांचा सध्या युक्तिवाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे। घटनापीठापुढे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुढे सह जे घटनापीठ आहे 5 सदस्यीय, त्यांच्या पुढे हा युक्तिवाद सुरू आहे आणि देवदत्त कामत हे ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करत आहे आणि त्यांनी प्रतोद पदाचा मुद्दा हा अतिशय प्रखरपणे त्यांनी मांडलेला आहे की प्रतोद ऐनवेळी बदलण्यात आलेला आहे आणि राज्याच्या बाहेर जाऊन प्रतोद बदलण्याची एक नवीन परंपरा खास करून शिंदे गटाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे। ते आसाममध्ये जाऊन त्यांनी प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतला होता। एक वेगळी बैठक त्यांनी आसाममध्ये घेतली होती अशा प्रकारचा त्यांनी दावा केला आहे। नेते बदलणे, प्रतोद बदलणे ही प्रक्रिया जी असते ही राज्यामध्ये विधिमंडळाच्या परिसरात किंवा खास करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अशी अनेक उदाहरणं त्यांनी दिली, पण हे पहिल्यांदा होतंय की आसाममध्ये जाऊन प्रतोद बदललं जात आहे। ती याच संदर्भात वारंवार युक्तिवाद करता आणि कशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे हे संपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे आणि याला राज्यपालांनी कसा पाठबळ दिलं आणि विधानसभा अध्यक्षांनी देखील कसं पाठबळ आता मिळत आहे हे देखील त्यांनी युक्तिवाद करताना ते मुद्दे मांडत आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे जे संपूर्ण या सुनावणीवर लक्ष ठेवून आहे। सध्या काय सुरू आहे सर कोर्टात? त्यांनी तर जे पक्ष प्रतोद आहे ते हे राजकीय पक्ष निवडत असतात असं सांगितलं आणि त्यांनी हे सांगितलं की जे भारत गोगोले आहे त्यांना जे पक्ष प्रतोद म्हणून निवडण्यात आलं ते बेकायदेशीर आहे आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतलेला नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयात त्यांनी असं म्हटलं की पक्ष हे ठरवत असतो की पक्ष प्रतोद कोण आहे, म्हणजेच विधिमंडळ पक्षाचा नेता आणि पक्ष प्रतोद हे पक्षाकडून ठरलं जातं। हे मागं सुद्धा त्यांनी आर्ग्युमेंट केलं होतं। त्यातलं पक्ष प्रतोद हे सेपरेट त्यांनी आर्ग्युमेंट करताना हे सांगितलं की जे सुनील प्रभू आहे ते त्यावेळेस शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होती, त्यांनी तो निर्णय घेतला होता की सुनील प्रभू हेच पक्ष प्रतोद असतील आणि त्यांना बदलाचा अधिकार दावा केला आहे की प्रतोदपदी भरत गोगावणेची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यासाठी पक्षानं पत्र दिलं नाही आहे, एका गटानं पक्ष दिला आहे। पक्ष प्रतोद ठरवण्याचा निर्णय हा पक्षाला असतो। त्यांनी तेच सांगितलं की ज्या वेळेस पक्ष डिसाईड करत असतो विधिमंडळ पक्षाचा नेता आणि पक्ष प्रतोद, त्यातलं त्यांनी हे सांगितलं की भारत गोगोले यांच्यावर आक्षेप घेताना हे सांगितलं की पक्ष प्रतोद हे पक्ष ठरवत असतो की कोण असावा आणि त्या बाबतीत ह्या केसमध्ये असं झालेलं आहे की भारत गोगोले यांनी एका गटाने नियुक्त केलं असल्या कारणाने ते पार्टीना नियुक्त केलेलं नाही असं त्यांचा आक्षेप आहे। म्हणजेच पॉलिटिकल पार्टी हे ठरवत असते की पक्ष प्रतोद कोण असावं। पक्षाच्या विधिमंडळातील एखादा गटाला अध्यक्ष मान्यता देऊ शकत नाही असाही त्यांनी युक्तिवाद केलेला आहे। आता त्यामुळेच त्यांनी ज्यावेळेस डिप्टी स्पीकर होते त्यावेळेस त्यांनी अपात्रतेसाठी नोटीस इश्यू केल्या होत्या आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात हे नोटीसच्या विरोधात हे प्रकरण एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर हे प्रकरण सबज्युडाइज म्हणजे प्रलंबित आहे न्यायालयात, अजून यावर कोणताही निर्णय झालेला नाही। त्यावेळेस एकनाथ शिंदे गटाला दिलासा देण्यात आला होता नोटीसच्या संदर्भात, अपात्रतेच्या संदर्भात आणि नंतर ते घटनापीठाकडे मॅटर गेलं। आता त्यावर सखोल आर्ग्युमेंट होताना आपल्याला दिसतं। आता दोन्ही गट यावर आर्ग्युमेंट करतील, त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा एकनाथ शिंदे गट नेहमी देत आलेलं आहे ह्या गोष्टीवर। आता यावर आणखीन काय नवीन युक्तिवाद होऊ शकतो का
याला काउंटर कशा पद्धतीने करतो एकनाथ शिंदे गट हे बघणं महत्वाचं आहे. आता लंच नंतर मे बी असं होऊ शकतं की एकनाथ शिंदे गटाची आर्ग्युमेंट सुरू होऊ शकते. 3 जुलैला विधानसभा अध्यक्षांनी प्रतोद बदलण्याचा निर्णय हा शिंदे गटाच्या पत्रावर घेतलेला आहे. हे पत्र राजकीय पक्षांनव्हे तर विधिमंडळ पक्षाने लिहिले आहे. राजकीय पक्ष व विधिमंडळ पक्ष वेगवेगळे आहेत. विधानसभा अध्यक्षांना केवळ पक्षाच्या पत्रावर निर्णय घेता येतो असा एक युक्तिवाद केला जात आहे. हा, आता यावर माननीय सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे की विधिमंडळ पक्षाने जो दिलेला पत्र आहे पक्षप्रतोदाचं भारत गोगोले यांच्या संदर्भात ते त्यावर काय निर्णय घेतं. आणि ज्यावेळेस 19 मध्ये म्हणजे 2019 मध्ये शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू नियुक्त करण्यात आले होते त्याच बरं